राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ऑक्सिजन स्टोरेज, ट्रान्सपोर्टेशन, सेफ्टी प्रिकॉशन बिफोर अँड आफ्टर PSA ऑक्सिजन ऑपरेटिंग प्लांट अँड इट्स नेसेसिटी. तर ऑक्सिजन स्टोरेज, अ गॅस सिलेंडर or tank is a pressure vessel used to store gases at high pressure. Gases stored this way are called the bottle gases. तर गॅस सिलेंडर म्हणजे ऑक्सिजन हे गॅस सिलेंडरमध्ये किंवा टँकमध्ये प्रेशर वेसल स्वरूपात स्टोअर केल्या जाते आणि हे हाय प्रेशर गॅस असल्यामुळे त्याला प्रेशर वेसलमध्ये स्टोअर केल्या जाते. यालाच बॉटल्ड गॅस म्हणतात. ऑक्सिजन कॅन नॉट बी स्टोर्ड विथ अदर फ्लेमेबल गॅसेस आर लिक्विड. ऑक्सिजन ज्वलनशील दुसऱ्या ज्या गॅसेस किंवा लिक्विड गॅसेसमध्ये स्टोअर केल्या जात नाही. ऑक्सिजन सिलेंडर्स must maintain a minimum distance of 20 feet from the combustibles. ऑक्सिजन सिलेंडर हे कमीत कमी 20 फूट ह्या अंतरावर म्हणजे ज्वलनशील पदार्थाच्या 20 फूट दूर ठेवायला पाहिजे. सिलेंडर्स मस्ट बी सेक्युअर्ड इन रॅक आर बाय चेन. सिलेंडर हे रॅकमध्ये किंवा चेनच्या साह्याने बांधून ठेवले पाहिजेत. स्टोरेज सिलेंडर साईज, तर सिलेंडरचा आकार कशा प्रकारचा असतो या डायग्राममध्ये साईज दाखवलेले आहेत आणि त्याला कोडिंग दाखवलेले आहेत. BDEFGHM. त्यामध्ये वेगवेगळ्या कॅपॅसिटीचे म्हणजे 200 लिटर, 400 लिटर, 660, 1360, 3400 लिटर, 6900 लिटर, 3450 लिटर या कॅपॅसिटीचे आणि प्रेशर PSI मध्ये 1900 PSI, B to G पर्यंत 1900 PSI आणि H आणि M यामध्ये 2200 PSI एवढा प्रेशर असते. आणि टाळ वेट हा किलोग्राममध्ये म्हणजेच सिलेंडरचा वेट हा 2.27 किलोग्राम साईज B साठी, तर अप टू M साईज 29 किलोग्राम आणि H साईज म्हणजे सर्वात मोठा जो सिलेंडर आहे त्याचा साईज त्याची कॅपॅसिटी 6900 लिटर एवढी असते आणि 53.2 किलोग्राम एवढं त्या सिलेंडरचं वजन असते. तर या पद्धतीनं स्टोरेज सिलेंडरचा साईज. कलर कोड्स ऑफ सिलेंडर, तर ऑक्सिजन सिलेंडर म्हणजे वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये किंवा मेडिकलमध्ये सुद्धा जर सिलेंडर वेगवेगळ्या स्वरूपात येत असतील तर कशा प्रकारे ओळखायचं त्यासाठी ते नॉमेनक्लेचर आणि कलर कोडिंग हे ठरलेले असतात. तर ऑक्सिजन सिलेंडर मेडिकल गॅसमध्ये जर विचार केला तर त्याची शोल्डर म्हणजे मान, वरचा भाग हा व्हाईट असतो आणि बॉडी ब्लॅक कलरची असते. त्याच पद्धतीनं नायट्रस ऑक्साईड, शोल्डर ब्ल्यू, बॉडी ब्ल्यू. क्लोरोपेन म्हणजे सायक्लोप्रोपेन गॅस हा ऑरेंज कलरमध्ये असतो. शोल्डरसुद्धा ऑरेंज कलर आणि बॉडीसुद्धा ऑरेंज कलर. कार्बन डायऑक्साईड ग्रे कलर. एअर व्हाईट शोल्डर म्हणजे व्हाईट नेक असते आणि बॉडी ग्रे कलरची असते. नायट्रोजन ब्लॅक कलरचा असतो.
आणि एंटोनॉक्स व्हाईट, नेक आणि बॉडी ब्ल्यू या पद्धतीनं कलर कोडिंग असतात. तर रूल्स फॉर सेफ यूज ऑफ सिलेंडर. सिलेंडर सुरक्षितरित्या कसं वापरायला पाहिजे त्याचे काही नियम आहेत. तर सिलेंडर्स शुड बी हँडल्ड ओन्ली बाय ट्रेन्ड पर्सन. म्हणजे सिलेंडरची हाताळणी, सिलेंडरचा वापर हा योग्य प्रशिक्षित व्यक्तींनीच करायला पाहिजे. सिलेंडर वॉल्व्स, रेग्युलेटर, गेजेस अँड फिटिंग शुड नेवर कम इन टू कॉन्टॅक्ट ऑफ ऑइल, ग्रीसेस, ऑर्गॅनिक लुब्रिकंट etc. म्हणजे सिलेंडरचे वॉल्व असतील, रेग्युलेटर असेल, गेजेस असेल आणि त्याची फिटिंग याचा संबंध, याचा संपर्क हा ऑइल, ग्रीस आणि लुब्रिकंटसोबत यायला नाही पाहिजे. सिलेंडर शुड नॉट बी सब्जेक्टेड टू एक्स्ट्रीम ऑफ टेम्परेचर्स. सिलेंडर हे म्हणजे खूप मोठ्या तापमानामध्ये ठेवू नये आणि त्याचा कॉन्टॅक्टसुद्धा येऊ नये. कनेक्शन टू पाइपिंग, रेग्युलेटर अँड अदर इक्विपमेंट्स शुड ऑलवेज बी केप्ट टाईट टू प्रिव्हेंट लिकेज. आणि सिलेंडरसोबत जे कनेक्शन पाईप असतील, रेग्युलेटर असतील आणि होस पाईप असतील किंवा आणखी जोडणारे जे साहित्य असतील ते नेहमी घट्ट असायला पाहिजे, घट्ट फिटिंग असायला पाहिजे त्याची आणि कुठेही लिकेज होऊ नये या पद्धतीनं असायला पाहिजे. नो पार्ट ऑफ द सिलेंडर शुड बी टेंटेड, पेंटेड आर मॉडिफाईड बाय युजर्स. सिलेंडरमध्ये कुठलाही वेगळ्या कलरने जो सिलेंडर यूज करणार आहे त्यांनी त्याला रंगवू नये, कारण कलर कोडिंगनुसारच सिलेंडरचे रंग असायला पाहिजेत. अ सिलेंडर शुड नेवर कम इन टू कॉन्टॅक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि सिलेंडर हा विद्युत त्याच्या बाजूनं जे खुल्या ज्या तारा असतील त्याच्या संपर्कात येऊ नये. बिफोर यूज सिलेंडर शुड बी आयडेंटिफाईड बाय द लेबल. सिलेंडरवरील लेबल सर्वप्रथम उपयोगात आणण्याच्या अगोदर चेक करावा. आपल्या घरगुती जो सिलेंडर असतो LPG सिलेंडर, त्या LPG सिलेंडरमध्ये सुद्धा त्याची एक्सपायरी डेट ही दिलेली असते. क्वार्टरली बेस ABCD या स्वरूपात आणि वर्ष असतो. समजा A24 असेल तर याचा अर्थ मध्ये म्हणजे जानेवारी, फरवरी आणि मार्च, म्हणजे मार्च 24पर्यंत त्या सिलेंडरची एक्सपायरी डेट आहे असा त्याचा अर्थ होतो. आपण बघितले असेलच, नसेल बघितले तर ते आपल्या घरगुती सिलेंडर जे आहे त्या सिलेंडरला जेव्हा सिलेंडर आपल्या घरी पोहोचतो त्यावेळेस ते आवर्जून तपासावे आणि लिकेजसुद्धा तपासावे. अ प्रेशर रेग्युलेटर should always be used before any fitting is applied to the cylinder valve. फिटिंग करण्यापूर्वी म्हणजे सिलेंडर वॉल्वला प्रेशर रेग्युलेटर यूज करण्यापूर्वी त्याची फिटिंग सिलेंडर वॉल्व योग्य आहे हे तपासावे. तर हे सर्वसाधारण नियम सिलेंडर सुरक्षितरित्या उपयोगात आणताना वापरायचे असतात. प्रिकॉशन्स टू बी टेकन इन ट्रान्सपोर्टेशन. तर सिलेंडरची वाहतूक करत असताना कुठली काळजी घ्यायची ते बघूया. तर अपराईट पोझिशन, वेअर प्रोटेक्टिव्ह फुटवेअर अँड सेफ्टी ग्लोव्ज.
तर सिलेंडर हा नेहमी उभ्या स्थितीत असायला पाहिजे. म्हणजे त्याचे जे सिलेंडर वॉल आहेत हे वरच्या दिशेनं असायला पाहिजेत. सिलेंडरला आडवे कधीही ठेवू नये. त्यानंतर सिलेंडर जेव्हा ट्रान्सपोर्ट करत असतो तेव्हा जी सिलेंडर ट्रान्सपोर्ट करणारा व्यक्ती असेल त्याने पायामध्ये सेफ्टी बूट आणि हातामध्ये सेफ्टी ग्लोव्ज हातमोजे घालायला पाहिजे. डू नॉट लिफ्ट बाय प्रोटेक्टिव्ह कॅप गार्ड ॲज यू मे डॅमेज वॉल. त्यानंतर जी प्रोटेक्टिव्ह कॅप असते वरची वॉलसाठी जी सेफ्टी कॅप असते तिला पकडून सिलेंडरला लिफ्ट करू नये. एन्श्युअर ऑल सिलेंडर्स आर प्रॉपरली लेबल्ड ॲज टू द कंटेंट्स. त्यानंतर सिलेंडरला ट्रान्सपोर्ट करायच्या पूर्वी त्या सिलेंडरमध्ये भरलेल्या गॅसची माहिती ही त्या सिलेंडरवर लेबल्ड केली आहे का हे योग्य रीतीने तपासावे. त्यानंतरच त्या सिलेंडरचे ट्रान्सपोर्ट करावे. सिलेंडर शुड नॉट बी सब्जेक्टेड टू एक्स्ट्रीम ऑफ टेम्परेचर. आणि सिलेंडरचा संपर्क हा खूप मोठ्या तापमानाशी येऊ नये. म्हणजेच जिथे आग असेल अशा ठिकाणी सिलेंडरचा संपर्क येऊ नये. ही खबरदारी सिलेंडर ट्रान्सपोर्ट करत असताना घ्यायची असते. त्यानंतर सेफ्टी प्रिकॉशन्स बिफोर अँड आफ्टर ऑपरेटिंग द PSA ऑक्सिजन प्लांट अँड इट्स नेसेसिटीज. म्हणजे प्रेशर स्विंग ॲब्सॉर्प्शन ऑक्सिजन प्लांट ऑपरेट करण्यापूर्वी आणि ऑपरेट करताना किंवा केल्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे, काय सेफ्टी प्रिकॉशन घ्यायची आणि त्याची गरज काय आहे हे बघूया. त्यामध्ये एन्श्युअर दॅट नो कंबस्टिबल मटेरियल रिमेन इन द सिस्टीम. PSA ऑक्सिजन प्लांट ऑपरेट करत असताना ही काळजी घ्यायची, ही खबरदारी घ्यायची की कुठलाही ज्वलनशील पदार्थ त्या सिस्टीममध्ये नाही. त्यानंतर स्मॉल लाईटवेट फ्लॅशबॅक अरेस्टर शुड बी लोकेटेड ऑन द ऑक्सिजन आउटलेट रेग्युलेटर फ्रॉम द सर्ज टँक. सर्ज टँकमध्ये ऑक्सिजन रेग्युलेटरच्या पूर्वी फ्लॅशबॅक अरेस्टर असणं गरजेचं आहे. तो आहे याची खात्री करावी. सेफ्टी ग्लासेस शुड बी वर्न व्हेनेवर मेंटेनन्स इज बीइंग परफॉर्म ऑन द जनरेटर व्हाईल इट इज अंडर प्रेशर सच ॲज व्हेन अ लीक चेक इज बीइंग मेड. सेफ्टी ग्लासेस हे जनरेटरमध्ये जेव्हा प्रेशर आपण चेक करू त्यावेळेस त्यामधून लीक नाही याची खात्री करावी. म्हणजेच सेफ्टी ग्लासेस योग्य स्थितीत आहेत याची खात्री करावी. बिफोर इन्स्पेक्टिंग द फिल्टर असेंब्लीज फॉर क्लिनिंग आर रिप्लेसिंग द इनलेट प्रेशर गेज मस्ट रीड 0 अँड द फीड एअर कॉम्प्रेसर शुड बी आयसोलेटेड. जेव्हा इनलेट प्रेशर गेज म्हणजे आपल्याला फिल्टर असेंब्ली क्लीन करायची असेल, स्वच्छ करायची असेल, तिला बदलवायची असेल त्यावेळेस ही खात्री करून घ्यायची की प्रेशर गेज 0 पाहिजे आणि एअर प्रेशर हा कॉम्प्रेसरमधील एअर प्रेशरसुद्धा तो त्यामधील प्रेशर हा काय पाहिजे 0 पाहिजे. All equipment
being serviced should be specifically tagged out of service, and the plant maintenance supervisor advised prior to the work being implemented and once the work is completed. जेव्हा सर्व इक्विपमेंट आपण जे सर्व्हिस करत असतो त्याला मेंटेनन्स करत असतो त्यावेळेस प्रत्येक पार्टला टॅगिंग केली पाहिजे, त्यामध्ये टॅग लावलेला पाहिजे आउट ऑफ सर्व्हिस, आणि प्लांट मेंटेनन्स सुपरवायझरने वर्क पूर्ण करण्या अगोदर याची खात्री करून घ्यावी. डू नॉट ओपन एनी पाईप वर्क अँड लीव ओपन टू अलाउ इंग्रेसेस ऑफ मॉइश्चर, डर्ट आर डस्ट. जे पाईपलाईनमध्ये वर्क करत असताना त्यामध्ये असणारा मॉइश्चर, डस्ट, धूळ असेल त्याला उघडू नये, म्हणजे ते सर्व स्वच्छ करावे त्यानंतरच उघडावा. डू नॉट स्मोक आर हॅव एनी नेक फ्लेम नियर इक्विपमेंट असोसिएटेड विथ ऑक्सिजन सर्व्हिस. कारण ऑक्सिजन हा ज्वलनास मदत करणारा असल्यामुळे त्या भोवती म्हणजे त्या पाईपलाईन भोवती कुठल्याही प्रकारची फ्लेम येऊ नये, धूर येऊ नये याची काळजी घ्यावी. डू नॉट ओपन अँड क्लोज वॉल क्विकली ऑन एनी ऑक्सिजन सर्व्हिस वॉल. आणि एका दमात एकदम घाईने क्लोज वॉल उघडू नये, त्याला उघडताना सावकाशपणे उघडावे. डू नॉट अनडू आर अटेम्प्ट टू रिमूव्ह एनी फिटिंग, वॉल्स, गेजेस etc. आफ्टर द सिस्टीम हॅज बीन रनिंग. जेव्हा प्लांट रन होत आहे, प्लांट सुरू झालेला आहे, त्यावेळेस कुठल्याही फिटिंगला, वॉलला, गेजेसला उघडायचा प्रयत्न करू नये. द यूज ऑफ ओपन फ्लेम आर स्मोकिंग इज स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड इन रूम्स आर प्लेसेस वेअर ऑक्सिजन इज प्रोड्यूस्ड. जेव्हा ऑक्सिजनचे उत्पादन होत आहे तेव्हा त्या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचा स्मोक, धूर, वायूचा हा येऊ नये, म्हणजे तो क्षेत्र संरक्षित असावा. ऑल पार्ट्स, components of the plant that could come into the contact with the oxygen have to be clean for oxygen service. आणि प्लांटमध्ये, ऑक्सिजन प्लांटमध्ये जेव्हा सर्व्हिसिंग करत असतो तेव्हा सर्व भाग, सर्व कॉम्पोनंट हे स्वच्छ असायला हवे, म्हणजे क्लीन फॉर द ऑक्सिजन सर्व्हिस. डू नॉट कम नियर अँड ओपन फायर विथ ऑइल, ग्रीस आर ऑक्सिजन कंटॅमिनेटेड क्लॉथ्स. ऑइल, ग्रीस आणि ऑक्सिजनशी कॉन्टॅक्ट येणारे जे कापड असतील ते जवळ ठेवू नये. अँड ओपन फायर अमॉंग अदर मीन्स सिगरेट्स, लायटर फ्लेम, मॅच फ्लेम etc. चेंज द कंटॅमिनेटेड क्लॉथ्स ॲज सून ॲज पॉसिबल. आणि हे जर जे आगीला निमंत्रण देणारे घटक आहेत, सिगरेट असतील, लायटर फ्लेम असतील, मॅच फ्लेम असतील किंवा कापडे असतील, याला शक्य तितक्या लवकर तिथून दूर सारावे. कॉन्टॅक्ट ड्राईड कॉम्प्रेस्ड एअर 600 kPa फ्रॉम द एअर रिसिव्हर टू द इनलेट पोर्ट ऑफ द PSA ऑक्सिजन.
कॉम्प्रेस्ड एअर आहे, म्हणजे एअर रिसिव्हरमधून इनलेट पोर्टला जो कॉम्प्रेस्ड एअर जाईल तो काय पाहिजे, इनलेट पोर्ट त्याचा कनेक्ट पाहिजे. कनेक्ट द ऑक्सिजन आउटलेट पाईपवर्क टू द इनलेट पोर्ट लोकेटेड ऑन द ऑक्सिजन सर्च टँक. आणि आउटलेट पाईपवर्क हा इनलेट पोर्टसोबत असेल सर्च टँकमध्ये, तो कनेक्ट असावा. द PSA जनरेटर रिक्वायर्स नो lubrication at all. However, component of the air compressor do. एअर कॉम्प्रेशरमध्ये लुब्रिकेशन कुठेही करू नये. कॉम्प्रेशर मॅन्युअल इज टू रेफर्ड फॉर डिटेल इन्फॉर्मेशन ऑन द कॉम्प्रेशर लुब्रिकेशन. कॉम्प्रेशर मॅन्युअलनुसारच कॉम्प्रेशरला लुब्रिकेशन करावे, त्याची माहिती कॉम्प्रेशर मॅन्युअलमध्ये असते. त्या डायरेक्शनच लुब्रिकेशन करावं. एन्श्युअर दॅट द ऑफ ऑन स्विच इज द ऑफ पोझिशन. कनेक्ट 240 volt 1 Hz single phase isolated electric supply to the terminal of the PSA control panel with a red terminal connected to active, black to neutral and yellow green terminal to the earth. तर ऑन ऑफ स्विच हे ऑफ पोझिशनमध्ये म्हणजे बंद स्थितीत आहे याची खात्री करून घ्यावी. 240 volt एवढ्या दाबाचा त्याला कनेक्शन असावा. 1 Hz सिंगल फेज इलेक्ट्रिक सप्लायचे टर्मिनल त्याला कंट्रोल पॅनलला जोडलेले असावे. आणि काळ्या रंगाचा ब्लॅक जे टर्मिनल असतील ते न्यूट्रलला जोडलेले असावे. आणि येलो किंवा ग्रीन टर्मिनल ही अर्थिंगला जोडलेले असावे. आणि त्यासाठी इलेक्ट्रिकल ड्राईंग्स हा प्लांट इन्स्टॉलेशन करण्यापूर्वी रेफर करावा, त्यानुसार कारवाई करावी. आणि सर्व अलार्म कॉन्टॅक्ट हे सुद्धा इलेक्ट्रिक ड्राईंगनुसार असावेत. Slowly open the oxygen outlet valve and allow process piping to pressure. कोणतेही आउटलेट व्हॉल्व हे हळूहळू उघडावे आणि त्यातील प्रेशर असेल तो रिलीज करावा. डू नॉट ओव्हर ड्रॉ द लो प्रेशर ऑक्सिजन वेसल ॲज ड्रॉप इन प्रेशर बिलो 310 kPa may result in a dry impurity. आणि 310 kPaच्या खाली ऑक्सिजन वेसलमध्ये प्रेशर येऊ देऊ नये. ऑलवेज वेंट ऑक्सिजन टू द आउटसाइड व्हाईट द वेंटिंग ऑक्सिजन. Make sure there is no smoking or open flame. Do not allow venting oxygen to come in contact with clothing or hydrocarbon based material. आणि ऑक्सिजन व्हेंटिंग, जिथे ऑक्सिजन व्हेंटिंग केल्या जाते म्हणजे सोडल्या जाते, तिथे कुठल्याही प्रकारचा धूर किंवा फ्लेम म्हणजे ज्योत किंवा कापडे किंवा हायड्रोकार्बन बेस्ड मटेरियल असू नये किंवा तिथे ठेवू नये. प्लीज नोट दॅट ॲज द एअर रिसिव्हर इज फुल ॲट दिस टाईम देअर शुड बी नो रिक्वायरमेंट टू पस द एअर रिसिव्हर टू वेसल एव्हरी टाईम द PSA गोज इन टू द स्टँड बाय ऑर इज टर्न्ड ऑफ. जेव्हा एअर रिसिव्हर ही पूर्ण झालेली असेल, भरलेली असेल, त्यावेळी पर्ज म्हणजे एअर रिसिव्हर वेसलमधून त्याला बाहेर काढू नये. आणि त्यावेळेस जर बाहेर काढायचं असेल तर PSA हा ऑफ पोझिशनमध्ये असावा. डू नॉट ड्रेन द एअर रिसिव्हर बिफोर टर्निंग द PSA ऑफ.
आणि एअर रिसिव्हरमधून ड्रेन करू नये जेव्हा PSA ऑपरेटिंग म्हणजे PSA ऑक्सिजन प्लांट ऑफ करण्यापूर्वी. ॲज द lack of air pressure to close all valves when the PSA is switched off may cause some valves to be left open to the atmosphere, and damage to the zeolite will result from ingress of moisture out of the atmosphere. PSA प्लांट स्विच ऑफ म्हणजे केल्यानंतरच एअर रिसिव्हर ड्रेन करावा. त्यामुळे जर हे असे केले नाही तर झिओलाइट मटेरियल डॅमेज होण्याची शक्यता असते आणि त्यामध्ये मॉइश्चर जाऊ शकतो वातावरणातील. आणि इम्पॉर्टंट लिंक अँड 24/7 hours हेल्प नंबर मस्ट बी प्रोव्हाइडेड फॉर द एनी असिस्टंट इन केस ऑफ इमर्जन्सी. लँडलाईन नंबर, मोबाईल नंबर आणि इम्पॉर्टंट लिंक. आणि हे प्रेशर स्विंग ॲब्सॉर्प्शन ऑक्सिजन प्लांट ऑपरेट करत असताना 24/7 नेहमीच कुठलीही इमर्जन्सी आली त्यासाठी लँडलाईन नंबर, मोबाईल नंबर आणि इम्पॉर्टंट लिंक असतील त्या तिथे असणे गरजेचे आहे दर्शनी भागात. अशा पद्धतीनं या व्हिडिओमध्ये PSA ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यापूर्वी आणि सुरू केल्यानंतर काय खबरदारी घ्यायची याची माहिती बघितली. धन्यवाद.